काल आता आरजीचो प्रेसिडेंट येयलो, तेणी 7 म्हयन्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतले आणि तेणी आपले जे कितें म्हणणे आसले तेणी थंयसर हे केले, सगळ्यांक सांगले. सो फर्स्ट ऑफ ऑल सगळ्यांनी तेचे आयकोनूय घेतले, रिपोर्टरांनी तेका क्रॉसूय केलो. पूण म्हाका एक वायट दिसलें, कित्याक सांग ती प्रेस कॉन्फरन्स जातकूच थोड्या रिपोर्टरांक सोशल मिडियाचेर जे पद्दतीन टार्गेट केले न्हू ते वायट दिसलें. कित्याक सांग तूं जेन्ना रिपोर्टर आपलें काम करता न्हू तेका तें काम करपाक दिवपाक जाय. कित्याक आयज जर आमची जी डेमोक्रेसी आहा तेतून आमी तेंकां खूब महत्व दिता रिपोर्टरांक, आणि ते जर सपोज रिपोर्टर एक्टीव ना आनी आमचे मेरेन खबरी पावयना जाल्यार सरकारान कितें चल्लां, बरें चल्लां काय वायट चल्लां तें आमकां कळचें ना. आतां मेन म्हणजे हांव तेका कांय म्हणपाक सोदिना, कित्याक म्हाका कोणाक बेश्टो क्रिटिसायज करपाक रायट ना. आतां 7 म्हयने तो खंय आसलो, कितें आसलो तो तेका खबर. पूण आयज गोंयान जे घडामोडी जातात हे घडामोडी आमी हांगा ब्रेक घेवपाक शकना. ते पॉलिटिकल ऑपोजिशन जावं कितें जाल्यार जावं तो एक्टिविस्ट जावं, हांगा ब्रेक घेवप म्हटल्यार प्रॉब्लम कितें आसा. आयज ईच एंड एवरी डे एक मुद्दो भायर सरता. आयज जॉब स्कॅम आमी पळयलो कहो भायर सरलो आणि जॉब स्कॅम कसो डायवर्ट जालो. जॉब स्कॅमान जे कोणाक अरेस्ट केल्ले आयज तेंचे सुद्दां कांय हें नाव ना. आयज तेंकां सुद्दां बेल मेळोन ते सायडीक आहा. सो हे सरकार जे आहा न्हू ते ईच एंड एवरी टायम जे इश्यूज आहा, जे हेंचेर जेन्ना एलिगेशन जाता तेन्ना ते डायवर्ट करपाचो प्रयत्न करता. म्हणून हांव म्हणटा की खंयच्याच पार्टीक आयज ब्रेक घेवंक तुमी शकना. जर तुमी क्रांतिकारी आणि रेव्होल्युशन जर करपाक येयले न्हू जाल्यार रेव्होल्युशन ते कंटिन्यू उरपाक जाय. आमी एक्टिविस्ट जे आहा ते ईच एंड एवरी डे हे मुद्दे घेता, आणि ते मुद्दे कित्याक घेता तर आयज कोणे तरी सरकाराचेर उलोवपाक जाय, प्रश्न वो करपाक जाय. आयज जर कोणी प्रश्न जर करिना जाल्यार तांकां क्लीन चीट मेळटली. सो आयज प्रश्न केले जाल्यारूच ते प्रॉब्लम्स आहात न्हू ते खंय ना खंय तरी कंट्रोलान उरतले. आयज जेन्ना सुलेमान सिद्दीकी जेन्ना जे लोकां पासून गेलो तेका पुलिसांनी पळयलो म्हणटात, जाल्यार त्या टायमाचेर म्हाज्या हिसपान जाल्यार ह्या पार्टीन आयज उलोवपाची गरज आसलेली. कितें हेणी स्पेशली उलोवपाची गरज आसलेली आरजीपीच्या प्रेसिडेंटान. आयज जेन्ना जॉब स्कॅमाचे इश्यू जेन्ना भायर सरले तेन्ना सुद्दां तेचे स्टेटमेंट काय ना. आयज जेन्ना प्रमोद सावंत कसिनोक एक्सटेन्शन दिता, जे 6 म्हयन्याचे एक्सटेन्शन आसा ते 2-2.5 वर्साचे एक्सटेन्शन दिता, त्या टायमाचेर खरो हो मुद्दो रेज जावपाची गरज आसली हेंकां इतले एक्सटेन्शन कित्याक गाय म्हणून. आयज सांकवाळे भुतानीचो प्रोजेक्ट येता, आयज जे दोंगराचेर हे मेगा प्रोजेक्ट जे येता ह्या प्रोजेक्टांचेर उलोवपाची गरज आसली. जर तुमी गोंयकारपण म्हणटा आनी गोंयकारांक जर वाचयतले म्हणटा जाल्यार गोंयकारा बरोबर तुमी रावपाक जाय. 7 म्हयन्याचो ब्रेक घेवंक शकना. 7 म्हयन्यान खूब कितें कितें घडामोडी जाले आणि त्या घडामोडीन तुमचें कांयच योगदान ना. आणि तेतून आनीक तुमी रिपोर्टरांक टार्गेट करता, एक्टिविस्टांक टार्गेट करता. हे सारकें चुकीचें, हे सारकें चुकीचें. आयज आमी आमच्या मदीं झगडोंक शकना. आयज आमकां एक स्ट्रॉंग ऑपोजिशन जाय, आणि स्ट्रॉंग ऑपोजिशन जाय जाल्यार सगळ्या आमदारांनी जे ऑपोजिशनान आहा तेंच्यांनी एक जावन झगडचें पडटलें. आयज ऑपोजिशनाक टार्गेट करून ऑपोजिशन काबार करपाक शकना, काबार करूंक शकना. कित्याक ते जे 7-8 जाण उरल्यात न्हू तेच असेंब्लीन उलयतले, आणि कोणा खातीर उलयतले, आमच्या खातीर उलयतले. सो थंय युनिटी जाय. थंय जर त्या ऑपोजिशना वांगडा कोण युनिटी करिना आनी आपूण एकटो रावपाक सोदता जाल्यार तेचे वयल्यान कळटा की आयज रुलींग सरकारा वांगडा कितें तरी सेटिंग आसा. सो म्हाज्या हिसपान जाल्यार आयज क्रिटिसिजम म्हाज्या हिसपान सायडीक दवरून आयज गोंयच्या हितान विचार करपाची गरज आसा, आमच्या जमिनींचो विचार करपाची गरज आसा. कन्वर्जन जे लास्ट स्केलान जाता तेचेर आवाज उठोवपाची गरज आसा. आमची रानां शेतां डोंगर वाचोवपाची गरज आसा. सो आयज हे मुद्दे आमकां सारके इम्पॉर्टंट. खंयच्या एका इंडिव्हिज्युअलाक इम्पॉर्टन्स दिल्लेले म्हाका दिसचे दिसता, आणि पार्टीन म्हाका दिसता आयज जे ऑपोजिशन आहा तेंच्यांनी आयज आपलो आवाज उठोवपाची गरज आसा. कित्याक असले जे एजंट्स आहा, असले जे दलाल आसा, असले जे एजंट्स आणि दलाल आसा न्हू हे लोकांक डिवायड करता. आणि हे डिवायड करता कित्या खातीर, आपल्या पॉलिटिकल बेनिफिटा खातीर. हे गोंयच्या हितान ना. आयज हे जर गोंयच्या हितान आसलेले जाल्यार गोंयच्या लोकां बरोबर रावतले आसले. कित्याक इलेक्शन हरतकूच सोमते हायबर्नेशनान वयचे नासलेले. सो हेंकां आमी बेडूक म्हणूंक शकता. हे बेडूक आयज हांगासर जाल्यार फाल्यां थंयसर. सो म्हाज्या हिसपान जाल्यार हांव तेका इम्पॉर्टन्स दिवपाकूच शकना. तेचे चाराण्याचें योगदान ह्या गोंया खातीर ना कितें, आनी ह्या गोंयच्या लोकां खातीर तेणी कांयच करूंक ना. गोंयच्या लोकांक अक्षरशः तेणी म्हाज्या हिसपान जाल्यार फटयल्लेले आसा कितें. आनी गोंयच्या आयज तो जो म्हणटा की आमी इतले त्रास काडटा, आमचे कडेन पयशे ना, हे ना ते ना, आमी सगळें तें पळयलेलें, आनी हेच्या पयलीं सुद्दां आमी स्टेटमेंटां केल्लेलीं आसा. सो हांव तेका एक एडवायस दिवपाक सोदतां, गोंयकारां वांगडा राव, एक्टिविस्टां वांगडा राव कितें, आनी आमी जे कितें करता तें मेळोन करया. तूं सेपरेट रावतलो. म्हादईचेर सुद्दां तूं तेंच केलें. म्हादई इश्यूचेर तूं तेंच केलें. म्हादई इश्यूचेर तूं सेपरेट रावलो म्हणून म्हादईचो जो इश्यू आहा तो डायवर्ट जालो, आनी आयज आमी म्हादई खातीर वांगडा झगडोंक शकना. कित्याक ह्याच मनशान मनोज परबान लोकांक म्हादईचेर डिवायड केले, हांव म्हणूंक शकता. मनोज परबान ईच एंड एवरी मुद्द्याचेर लोकांक डिवायड केले, म्हणून आयज गोंयकार हे भोगतात. आसता मायकल थंय रावता, कितलो तेंप जालो आतां. मायकल थंय रावता, वो आयज येतलो, फाल्यां येतलो, परवा येतलो. ही फटिंगपणां केलें म्हणून हांव तेका वायट म्हणटा. नाल्यार म्हाका तेच्या बद्दल कांयच प्रॉब्लेम ना.
कळ्ळें तुका. आनी तूं जर म्हणटा की बाबा आमचो आमदार आहा आमदार आसा आमदाराक तीच कामां करपाक हाडला, ताका घरा कडेन खुर्चे गरम करून हाडूंक ना. त्याच्या कॉन्स्टिट्युएन्सीन सुद्धा व्हडले इश्यूज आहा. काल आमी त्याच्या कॉन्स्टिट्युएन्सीन शिड्डोना पाळी इश्यू घेतला की पंचायत थंयसर जे इलिगल हे येता प्लॉटिंग येता थंयसर एक्शन घेना म्हणून. थंय सुद्धा तेणी लक्ष घालपाची गरज आसा. सो आयज म्हाज्या हिसपान जाल्यार काल जे पद्दतीन मनोज परब येयलो आनी जो उलयलो सगळे उलयलो सगळें बरें केलें हेणी, पूण ज्या पद्दतीन तेणी रिपोर्टरां वांगडा बिहेव केलो ते जाल्यार म्हाका अक्षरशः वायट दिसले सारकें. तशें जावपाक जायना. डेमोक्रेसीन जर सारकी हे करतलो स्टेबल थेयतलो जाल्यार ह्या रिपोर्टरांची सगळ्यान व्हडली गरज आसा. तांकां तूं टार्गेट करपाक शकना आनी तेंच्या बरोबर एक्टिविस्टांकूय टार्गेट करपाक शकना. कळ्ळें तुका. तूं तुजें काम कर, तुजें परफॉर्मन्स दाखय, त्याच्या उपरांत तुका आमी एप्रिशिएट करतले. सद्याच्या परिस्थितीन यू आर अ झिरो. थँक्यू. एपॉलॉजी मागूकूच जाय. अरे म्हाका एक सांग, रिपोर्टरांक तूं तशें करपाक शकना. एपॉलॉजी मागपाकूच जाय. फाल्यां सगळे हेच रिपोर्टर तेजे प्रेस घेतले. कळ्ळें तुका. आनी ह्या एटिट्यूडा खातीर रेव्होल्युशनरी गोवन्स पार्टी काबार जातली. ह्या एक मनशाच्या. आमकां रेव्होल्युशनरी गोवन्स पार्टी ही गोंयांत जाय, आमकां काबार जालेली नाका. तेचें नेतृत्व बदल केलेलें जाय आमकां, जेणे करून ती पार्टी बरे भशेन चलतली. कित्याक सांग, गोंयांत आयज खूब पार्टी आहात. कळ्ळें तुका. तेचे बरोबर ही एक पार्टी आनी ते गोंयच्या बद्दल उलयता जाल्यार क्लियर कट ह्या सारखे. कोणाक टार्गेट करूं नाका, एक्टिविस्टांक टार्गेट करूं नाका, रिपोर्टरांक टार्गेट करूं नाका. सगळे जाण आपले काम करता. तुम्ही कित्याक टार्गेट करता? तुमकां ते कॉन्ट्रॅक्ट दिलेले आसा. तुम्ही एजंटगिरी करता म्हणून तुम्ही एक्टिविस्टांक आनी रिपोर्टरांक टार्गेट करता. एपॉलॉजी मागपाकूच जाय तेणी.